नमस्कार मित्रांनो, मराठी हृदयस्पर्शी कथा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ही कथा पूर्णतः काल्पनिक असून तिचा कोणत्याही जिवंत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसेच कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा माझा हेतू नाही. तसेच कोणत्याही अंधश्रद्धेला मी प्रोत्साहन देत नाही याची नोंद घ्यावी. कथा फक्त मनोरंजनासाठी वाचावी आणि कथेचा आनंद घ्यावा. नोव्हेंबर महिन्याचे दिवस होते. थंडीच्या वातावरणामुळे सगळीकडे प्रसन्न वाटत होतं. त्यात 2 महिन्यांपूर्वीच लग्न झालेली नंदिनी आपल्या सासरच्या घरी चांगलीच रमली होती. तिच्या आणि राकेशच्या लग्नाला 2 महिने झाले होते. उद्याचा दिवस तिच्यासाठी अगदी नवखाच होता. कारण ती लग्नानंतर पहिल्यांदा तिच्या माहेरी जाणार होती. मुंबईसारख्या शहरात राहणारी ती तिच्या सासरी गावी आली होती. खेड तालुक्यात तिचं सासर होतं. नंदिनी तयार होऊन आली तेव्हा 11 वाजून गेले होते. पहिल्यांदा माहेरी जाणार म्हणून तिच्या सासूबाईने तिच्याजवळ खाऊचा डबा दिला. ती आणि राकेश गाडीने निघाले. तसा राकेश गावी कमीच राहिला होता, पण गावचे रस्ते त्याला चांगले तोंडपात होते. म्हणून तो नंदिनीला म्हणाला, आपण एवढ्या लांबून जाण्यापेक्षा शॉर्टकटने जाऊया का? म्हणजे लवकर पोहोचू आणि तुलाही तिथे जास्त वेळ मिळेल. तसंही तिला कधी तिकडे जाते असं झालं होतं. मग काय, राकेशने गावाच्या वेशीवर आल्यावर जंगलतोडीमुळे उजाड झालेल्या त्या रस्त्याने गाडी काढली. गाव सोडून थोडाच वेळ झाला आणि गाडी अचानक बंद पडली. झटका लागावा तसंच काहीतरी जाणवलं. जसं की गाडीला कोणी धक्का दिला अशी गाडी हलली. त्यामुळे बेसावत आणि आरामात बसलेल्या नंदिनीचा तोल गेला आणि तिला गाडीचा दरवाजा डोक्याला लागला. तिला थोडीशी जखम झाली होती. त्याने बराच वेळ गाडी चालू करायचा प्रयत्न केला, पण गाडी काही स्टार्ट व्हायचं नावच घेत नव्हती. मग नक्की काय प्रॉब्लेम झालाय पाहायला पाहिजे म्हणत तिला गाडीत थांबायला सांगून तो बाहेर आला. त्याने खूप वेळ गाडी चेक केली, पण काहीच सापडले नाही. तसंही गाडी 2 दिवसांपूर्वीच सर्व्हिसिंग केली होती. त्याच्या बाबांनी सांगितलं होतं की सण आले तर गाड्याही व्यवस्थित असू द्या. मग हिला झालं तरी काय असा विचार करतच इकडे तिकडे कोणी आहे की नाही ते पाहत होता, पण कोणीही दिसत नव्हते. दुपारची वेळ होती. डोक्यावर ऊनही चांगलंच तापलं होतं. राकेश नंदिनीला म्हणाला, अगं सगळं ठीक आहे, मग गाडी चालू का होत नाही ते कळत नाही. तिला तरी त्यातलं काय करणार होतं, पण ती म्हणाली, कोणाची मदत नाही भेटणार का? हो, पाहतो कोणी दिसतंय का ते म्हणत त्याने आजूबाजूला पाहिलं. गाडी उभी होती त्यापासून लांबवर कोणीतरी त्याला दिसलं. समोरचं काही स्पष्ट दिसत नव्हते, पण एखादी बाई असावी असा त्याचा अंदाज होता. बराच आवाज दिल्यानंतर ती बाई त्याच्याजवळ आली. एवढ्या मोकळ्या ठिकाणी ती बाई अगदी नटून थटून आली होती. राकेशने तिला विचारलं, इकडे कुठे गॅरेज वगैरे आहे का ओ ताई? आमची गाडी चालू होत नाही. तशी ती बाई गालात हसली आणि म्हणाली, आता कुठे जायचं तुला गाडी चालू करून? येशील तर इथेच ना? ती काय बोलून गेली ते राकेशला काहीच समजलं नाही. अहो म्हणजे कुठे निघालात हे विचारत होते मी. ते आम्ही तिच्या माहेरी निघालो, त्याने तिच्याकडे हात करत सांगितलं. ती बाई नंदिनीकडे एकटक पाहत होती. कधी डोळ्यात काहीतरी मिळाल्याचा भाव होता, तर कधी डोळ्यात पाणी. अहो सांगता का कुठे आहे गॅरेज ते? राकेशने विचारले. ती मनातच म्हणाली, जिथं जागा चुकली तिथं कसं काय भेटायचं तुला? हे बघा, इथं तर काय भेटायचं नाही, पण तुम्ही म्हणत असाल तर मी तुमच्या गाडीला धक्का देऊ का? बघा चालू झाली तर ठीक आहे, नाहीतर इथे थांबावं लागायचं तुम्हाला. तिने त्याला गाडीत बसायला सांगितलं आणि ती गाडीच्या मागे गेली. कसली तरी आस तिला लागली होती. तिला खूप दिवसांनी कोणीतरी भेटलं होतं. तिने गाडीला हात लावला आणि गाडी वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकली. एका क्षणासाठी काय घडलं होतं ते त्यालाही कळलं नाही. तिचं काम झालं होतं. त्या गाडीला स्पर्श करताच तिच्या अंगातील वाईट शक्ती आपल्या इच्छित ठिकाणी पोचायला तयार होती. गाडी गेली तशी ती जागा पाहून तिच्यातली ती आकृती बाहेर आली. त्याने साईड मिररमध्ये पाहिलं. विस्कटलेली साडी, केसाच्या बटा डोळ्यावर आलेल्या, त्यातून दिसणारे डोळे, डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे झालेली, काळे निळे पडलेले ते शरीर
तोंडातून येणारं रक्त, हातापायाची कातळी सुकलेली. ती खूप भयानक दिसत होती. खूपच भयानक. कसं शक्य आहे हे? त्याला तर दरदरून घाम फुटला होता. हात थरथरत होते. त्याची स्टेअरिंगवरची पकड सैल पडली. गाडी रस्ता सोडून बाजूच्या झाडाला जाऊन धडकणार तोच त्याने ब्रेक मारला. नंदिनी फक्त त्याच्याकडे पाहत होती. नेहमी सेफ ड्राईव्ह करणारा राकेश आज असा कसा वागतोय हेच तिला कळत नव्हतं. त्याच्याबरोबर काय झालं होतं ते तिला काहीच कळलं नाही. तो थोडा वेळ शांत बसून राहिला. मग पुन्हा गाडी स्टार्ट केली. ती डायरेक्ट तिच्या माहेरीच थांबवली. पूर्ण रस्त्यात फक्त त्या बाईचेच विचार डोक्यात येत होते. कोण होती ती? तिच्याशी बोलताना तर व्यवस्थित वाटली, पण मग आरशात पाहिलं तेव्हा कोण दिसलं कसं नाही, आणि ती जागा अचानक कशी झाडीत बदलली? त्याचं डोकं काम करतच नव्हतं. भास कसा असेल? मी तर तिला पाहिलं होतं ना, मग हे मला काय होतंय असा विचार करत ते दोघेही पोचले. नंदिनीला डोक्याला मार लागला होता, पण ती तिथे काय झालं यापासून दूर होती. घरी आली तर डोक्याची जखम पाहून घरच्यांनी विचारलं काय झालं. तेव्हा गाडी बंद पडल्याचे तिने सांगितले, पण त्यानंतर आलेली ती बाई, तिने गाडीला मारलेला धक्का हे काहीच तिच्या बोलण्यात आलं नाही. त्यामुळे राकेश आता अजूनच घाबरला. काय होतंय हे? त्याला काय समजेना झालं होतं. कोणाशी बोललो तर मलाच वेडा ठरवतील असा विचार करून तो गप्प बसला. नंदिनी आणि राकेश दोघेही फ्रेश झाले. मग जेवण वगैरे झाल्यावर दोघेही पुन्हा माघारी फिरले. आता मात्र राकेशने ठरवलं होतं, कितीही उशीर झाला तरी चालेल, पण शॉर्टकट अजिबात नको. त्यापेक्षा तो प्रवास जास्त वेळ परवडला. मग दोघेही लॉंग रूटने घरी गेले. नंदिनी लगेच घरात गेली. तसं कोणीतरी आपल्यासोबत आहे अशी जाणीव तिला झाली. मागे फिरून पाहिलं तर कोणीच नव्हतं. त्या दोघांना त्यांच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे याची थोडीही कल्पना नव्हती. पण जे होणार होतं त्याचा त्रास तर होणारच होता ना. वाऱ्याच्या वेगाने ती बाई त्यांच्या घरात पोचली होती. नवीन संकट येणार होतं, त्याची चाहूल मात्र कोणालाच नव्हती. ते दोघेही घरी आले. राकेश अगदी शांत झाला होता. भास की सत्य यामध्ये तो अडकला होता, पण तो यातून कधीच सुटला होता. कारण त्या बाईला राकेशची काहीच गरज नव्हती की त्याचा फायदा. तिचं सावज तिने अगदी सफाईने हेरलं होतं. नंदिनी घरी आल्यावर तिच्या रूमकडे गेली आणि अचानक तिला उलट्या होऊ लागल्या. राकेश लगेच धावत तिच्याकडे गेला. तिच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या. त्याने तिला पाणी देऊन बेडवर शांत बसवलं, पण तिच्या पोटात होणारी वेदना काही वेगळीच होती. काहीतरी वेगळं जाणवत होतं, पण ते सांगता येत नव्हतं. उद्या डॉक्टरकडे जाऊ म्हणत त्याने तिला झोपवलं. सकाळ झाली तशी कामं उरकून झाल्यावर दोघेही गावातल्याच डॉक्टरकडे गेले. तिकडे गेल्यावर समजलं की नंदिनी 1.5 महिन्यांची प्रेग्नेंट आहे. आनंद दोघांनाही झाला होता, पण नंदिनीला अस्वस्थ वाटत होतं. आनंदाचा क्षण असताना ही तिच्या चेहऱ्यावर तेज दिसत नव्हतं. कितीही हसायचा प्रयत्न केला तरी मनातून येणारे हसू चेहऱ्यावर दिसत नव्हतं. राकेशनेही तिला विचारलं की काही त्रास होतोय का? काय होतंय तिलाच कळत नव्हतं. तिने नाही म्हणत नकार दिला. दोघेही घरी आले. सगळ्यांना खूप आनंद झाला होता, पण तो आनंद काही दिवसांचा होता हे मात्र कोणाला माहीत नव्हतं. तिला त्या दिवसापासून काहीतरी वेगळेच भास होऊ लागले होते. झोपेत कोणीतरी गळा दाबतंय असं वाटायचं. ती भीतीने ओरडायची, पण ऐकणारं कोणीच नव्हतं, कारण तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता. घाबरलेली ती झोपेतून जागी व्हायची तर बाजूला कोणीच नसायचं. आता हे रोज होत होते. दिवसेंदिवस हे वाढतच चाललं होतं. ना रात्रीची झोप ना दिवसाही असंच होत होतं. अचानक कोणी मागे खेचतंय असं वाटायचं. गर्भवतीचं तेज तर नाही, पण चेहरा मात्र सुकत चालला होता. घरच्यांना वाटायचं अशक्तपणा असेल, पण हे वेगळं होतं. सतत कोणी आपल्या पाठीत तरी नाही ना या भीतीने आता तिची नजर भिरभिरत राहायची. एक दिवस असंच झालं. तिला दुपारची झोप लागली होती. घरात कोणीच नव्हतं म्हणून ती हॉलमध्येच झोपली होती. गावाकडचं वातावरण त्यामुळे शांतता खूप जाणवायची. पक्ष्यांचे आवाजही अगदी स्पष्ट. तिचा डोळा लागला आणि अचानक तिला पोटावर थंड जाणवू लागलं. एकदम उग्र वासही त्याबरोबर येत होता. काहीतरी असेल बाहेर असं तिला वाटलं, पण हाताची पकड हळूहळू गळ्याजवळ यायला लागली
तसे तिने खाडकन डोळे उघडले. तिच्यासमोर काहीच नव्हतं, पण पडद्यामागच्या खिडकीतून काहीतरी हालचाल करत होतं. तिकडे जायला तिची हिंमत होत नव्हती. भीतीने अंगावर घाम जमा झाला होता. अंगातील त्राण निघून गेल्यासारखं वाटत होतं. ती उभी राहिली तशी तिच्या पोटात कळ निघाली. पोटात जोराची वेदना आली. ती तशीच पोट पकडून बसली. नजर खिडकीत होती. पापणी लावणार तोच एक चेहरा तिच्या समोर आला आणि गायब झाला. त्या चेहऱ्याचे भाव पाहून तिची शुद्ध हरपली. तिच्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडत आहे याची घरात कोणालाच कल्पना नव्हती. पण आज तिला असं बेशुद्ध पाहून घरातलेही घाबरले. राकेशने तिला हात लावला तर हाताला चटका बसला. ती तापाने फणफणत होती. त्याने तिला लगेच डॉक्टरकडे नेलं. चेकअप झाल्यावर औषधं घेऊन तिला घरी आणलं, पण तिचा ताप उतरत नव्हता. डोळे उघडले तरी तोच चेहरा दिसायचा. घाबरली असावी ती म्हणून पहिल्यांदा घरातलेही काळजीत पडले होते. 2 जीवांची ती आणि तिची ही अवस्था त्यांना अस्वस्थ करत होती. तिचा चेहरा तर सुकून गेला होता. 2-4 दिवसांतच डोळ्याखाली काळी वर्तुळे यायला लागली होती. तिच्याकडे पाहून तर कोणालाच कळेना काय झालंय ते. तिची नजरही बदलली होती. ती एकटक कुठेतरी पाहत राहायची. दुसऱ्या दिवशी तर वेगळाच प्रकार घडला. अचानक उठली आणि एका कोपऱ्यात जाऊन बसली. तिला सगळीकडे शोधलं तरी सापडेना. शेवटी घरातले सगळे दमून अंगणात बसले. तसे काही शब्द त्यांच्या कानावर पडले. मला सोड, मला सोड, माझ्या बाळाला नको मारू. सगळे तिकडे गेले आणि पाहिलं तर नंदिनी एकटीच बाहुली घेऊन खेळत होती. हा प्रकार एवढा भयानक होता की बाहुलीचे तिने कापून बारीक बारीक तुकडे केले होते. सगळीकडे खेळणी पसरली होती आणि तिच्या डोळ्यात विचित्र अशी ती आघाशी नजर. सगळेच या प्रकरणाने हैराण झाले. राकेश तिच्या जवळ गेला. त्याला ही भीती वाटत होतीच, पण ती अगदी काहीच झालं नाही या आविर्भावात उठली आणि म्हणाली, चहा प्यायची वेळ झाली का? चला मी चहा बनवते. राकेश तर वेडा होईल मी या विचाराने तिच्याकडे पाहत होता. घरातल्या जाणत्या लोकांना हा प्रकार काही वेगळाच आहे असं वाटलं, कारण तिला डॉक्टरकडे नेऊन फायदा नव्हता. त्यांच्याच ओळखीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून एका बाबाकडे तिला न्यायचं ठरवलं. ते बाबा खेडपहारचे असल्यामुळे तिथे पीर बाबा म्हणून त्यांची ओळख होती. नंदिनीला तिकडे न्यायचं ठरवलं, पण ती बाई तिला तिकडे जाऊ देत नव्हती. तिला हवं होतं ते तिने मिळवलं, नंदिनीचं बाळ. झोपेतच पुन्हा तो चेहरा तिच्या अगदी जवळ बसला असं तिला वाटलं. पोटाकडे पाहत तिने दात विचकले आणि पोटावर दाब पडला आणि सगळं शांत झालं. त्या रात्री तिला शांत झोप लागली होती. सकाळ झाली ती नंदिनीच्या ओरडण्याने. पूर्ण खोलीत तिला रक्त दिसत होतं. त्यात बाळाला घेऊन बसलेली ती बाईही. तिचा अवतार बघून नंदिनीचा शब्दही फुटेना. राकेश, राकेश एवढाच आवाज त्याला आला होता. ती म्हणाली, ती बाई माझं बाळ घेऊन गेली. बघ सगळीकडे रक्त सांडलंय. ती बघते माझ्याकडे. मला खूप भीती वाटते. मला इथे नाही राहायचं. ती मला पण मारेल. मला इथे नाही राहायचं. ती तिथेच बसलीये. तिला सांग ना, दे माझं बाळ. नंदिनी एकटीच बडबड करत होती. राकेश तिला मिठीत घेऊन पाठीवर थोपटत होता, कारण ती बोलत होती तसं काहीच त्या रूममध्ये नव्हतं. नको टेन्शन घेऊ, आपण डॉक्टरकडे जाऊ. चेक करून घेऊ, म्हणजे तुझी काळजी मिटेल. चालेल ना? राकेश समजावत होता. तसा तिनेही होकार दिला. ती बाई तिच्या कानात म्हणाली, तू कुठेही जा, तुला बाळ भेटणार नाही. तिने तिरप्या नजरेने पाहिलं तर तो चेहरा तिथेच होता. तिच्याकडे वाकडी मान करून पाहत होता. तिने घाबरून डोळे बंद केले. पुन्हा उघडले तर अचानक अगदी समोर ती बाई दिसली. भीतीची सगळ्यात वाईट अवस्था ती अनुभवत होती. बाबाकडे जायच्या आधी डॉक्टरकडे जाऊ असं ठरवून ते निघाले. जाताना घराच्या उंबऱ्यात बसून गुरगुर करत ती बाई बोलत होती, तुला मी कुठेच जाऊ देणार नाही. शेवटी तुला माझ्यासोबत घेऊन जाणार. तिचं ते दात विचकणं, हसणं कानावर पडत होतं, पण काहीच दिसत नव्हतं. नंदिनीचं चेकअप झाले तशा त्या डॉक्टर म्हणाल्या, तुम्ही पोटावर पडल्या होत्या का कधी? किंवा खाण्यात काही वेगळं आलंय का? किंवा खूप जड असं काही उचलण्यात आलं आहे का? दोघेही एकत्रच नाही म्हणाले तशा डॉक्टर म्हणाल्या, आपण काही टेस्ट आणि सोनोग्राफी करूया. रिपोर्ट लगेच येतील. मग पुढे काय करायचं ते मी सांगते.
नंदिनीचं काळीज धडधडायला लागलं होतं. कानात पुन्हा तोच प्रकार घुमत होता. मी नेणार. तेवढ्यात डॉक्टरच्या मागून ती भयानक हसत हसत खिडकीवर जाऊन बसली. नंदिनीने राकेशचा हात घट्ट पकडला. बिरबिरणारी नजर पाहून तोही घाबरला. नर्सला सूचना देऊन तिला सोनोग्राफीसाठी नेलं. सोनोग्राफी झाली आणि तिला ॲडमिट करून घेतलं गेलं. रिपोर्ट काय असतील याचं दोघांना टेन्शन होतं. तासाभराने डॉक्टर रिपोर्ट घेऊन तिच्या रूममध्ये आल्या. त्या म्हणाल्या, परिस्थिती नाजूक आहे. काळजी घ्यावी लागेल. सगळं नीट होईल. आम्ही आहोत ना. मागून पुन्हा तोच चेहरा येऊन म्हणाला, आणि मी पण. जी भीती होती तेच झालं होतं. म्हणजे ती खरंच नेणार बाळाला. गोळ्या औषधाने तिला गुंगी आली. तिला झोपलेलं पाहून राकेशने घरी सगळ्यांना कल्पना दिली. झोपली तरी तिला बाळ आणि ती बाई एवढंच दिसायचं, पण डोळे जड झाले होते. दिवस असाच सरला. रात्र होत आली होती. राकेशने जेवण घरून आणलं होतं. जेवण झाल्यावर तिला झोपायला सांगून तोही बसल्या बसल्या खुर्चीवर झोपला. रात्रीचा एक प्रहर गेला असेल. अचानक विचित्र आवाज यायला लागले. कुत्र्यांचं भुंकणे चालू होतं. कोणीतरी शुकशुक करत आवाज देत होतं. वाऱ्याच्या वेगाने खिडकीतून आत बाहेर पडणारी हवा वेगळाच आवाज करत होती. तशी तिच्या बाजूची खाट खडखड करायला लागली. काय वाजतंय म्हणून तिने पाहिलं तर ती खाट उचलली गेली आणि पुन्हा खाली आली. हे तीच करत असणार हे तिला माहीत होतं. नंदिनी बाजूला बसलेल्या राकेशला उठवू लागली. भीतीने तिचा शब्दही फुटत नव्हता. थरथर कापत होती. ती आलीये राकेश. बाळाला नेईल ती. नंदिनी गदागदा हलवत होती, पण राकेश हलतही नव्हता. काय करायचं हे तिला सुचत नव्हतं. ती तशीच त्याला पकडून दोन्ही पाय पोटाशी घेऊन बसली. ती आली आणि खिडकीत बसून रूमभर नजर फिरवत होती. प्रत्येक वस्तू पाडत होती. लाईट ही चालू बंद होत होती. मध्येच ती विचित्र हसत होती. तिची सावलीसारखी आकृती इकडून तिकडे फिरत होती. मला बाळ हवंय. मी त्याला नेणार. तो घोगरा आवाज कान दाबून धरले तरी ऐकू येत होता. नंदिनी मनात देवाचा धावा करीत होती, तरी ती बाई जागची हलत नव्हती. थोड्या वेळाने नंदिनीने डोळे वर करून हळूच पाहिलं ती आहे की नाही, तर तिला सगळं शांत वाटलं. गेली असणार म्हणत ती उठणार, तोच तिच्या पाठीवर हात पडला. भीतीने तिचा तर थरकाप उडाला होता. हात इतका जड वाटला की तिला हलताही येईना. माझ्या मागे का लागलीये तू? मी काय केलंय तुला? मला सोड ना. माझ्या बाळाला सोड. आम्ही असं काय केलंय म्हणून तू त्रास देतेस आम्हाला? नंदिनी कशी तरी हिंमत करत बोलत होती. शब्दानिशी तिची थरथर वाढत होती. बसल्या जागेवरून तिने हात जोडले होते. डोळ्यातून पाणी वाहत होतं. भीतीने निम्म शरीर भिजून गेलं होतं. लावलेल्या सलाईनचा सुईच्या जागेतून हाताच्या हालचालीमुळे रक्त येत होतं. नंदिनी कधी पोटाला पकडत होती तर कधी तिच्याकडे पाहण्याची हिंमत करत होती. ती बाई शांत बसली असली तरी तिचं गुरगुरणं चालू होतं. मी तुला नेणार. तुझ्या बाळाला नेणार. जोरजोरात ओरडत होती. तिच्या आवाजाने नंदिनीची थरथर अजूनच वाढली. तू पण एक स्त्री आहेस ना. मग काय मिळणार आहे तुला माझं बाळ नेऊन? सोड ना आम्हाला. नंदिनी तिच्यासमोर हात जोडून रडत होती. तिला काहीच फरक पडणार नाही हे तिला माहीत होतं, पण तरीही ती तिच्या समोर जाऊन उभी राहिली. तुझंच नाही तर मी कोणाचंच बाळ जगू देणार नाही. सगळ्यांना घेऊन जाईन म्हणत ती बाई अदृश्य झाली. त्यानंतर सगळी रूम व्यवस्थित दिसत होती, जसं काही घडलंच नाही. नंदिनीला आता काहीच समजेना झालं होतं, म्हणून तिने ठरवलं हे नक्की काय आहे ते शोधायचं. उद्याच पीरबाबाकडे जाऊन येऊ. तिची रात्र कशी तरी निघाली. सकाळ झाली तसं तिने राकेशला पीरबाबाकडे जायचा हट्ट केला. हो नाही करता करता तो तयार झाला, पण तिची काळजी होतीच. नंदिनीला माहीत होतं की ती शक्ती पुढे जाऊ देणार नाही, म्हणून तिने सोबत हनुमान चालिसाचं पुस्तक घेतलं. तिने ऐकलं होतं की हे वाचल्यावर वाईट शक्ती लवकर जवळ येत नाही. राकेश गाडी चालवत होता. घरातली 2 जाणती माणसं त्यांच्या बरोबर होती. गाडी हायवेला लागली. वेळ सकाळची होती, त्यामुळे ट्रॅफिक जास्त नव्हतं. थोडं अंतर पार केलं असेल तसं राकेशने साईड मिरर ॲडजस्ट केला, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव उडाले. काय झालं म्हणून नंदिनीने पाहिलं तर तो टक लावून तिकडेच पाहत होता. तिने पाहिलं तर तीच बाई दिसली. ती नक्कीच आपल्याला इजा पोहोचवणार
म्हणून तिने हातातलं पुस्तक मोठ्याने वाचायला सुरुवात केली. ती जवळजवळ येत होती. गाडीचा वेग वाढवला तरीही गाडी पुढे जाते असं दिसत नव्हतं. बराच वेळ गाडी एकाच मार्गाने जात होती. नंदिनी म्हणाली, आपण अजून इथेच फिरत आहोत. 2 तास झालेत. अर्ध्या तासात पोचायला हवं होतं. राकेश शांत होता. त्याची नजर समोर होती. कोण काय बोलतंय याकडे त्याचं लक्ष नव्हतं. तिने त्याला हलवलं तेव्हा तो बाणावर आला. ती आकृती अजून जवळ आली आणि अचानक जोराचा वारा सुटला. रस्त्यावरची झाडं वेडीवाकडी हलत होती. ती बाई आपल्या तिच्या शक्तीचा उपयोग करून हे सगळं करत होती. नंदिनीने गाडीतल्या त्या गणपतीला हात जोडले. म्हणाली, आमच्यासाठी नको, पण या बाळासाठी तरी सुखरूप जाऊ दे. गाडी थोड्या अंतरावर जाऊन बंद पडली. सगळं संपलं. ती आता थांबणार नाही. आपल्याला पोचू देणार नाही. ती नक्की बाळाला नेणार या विचारानं आलेलं रडू थांबून नंदिनी तशीच निघाली. तिला वारा मागे खेचत येत होता. ती फक्त चालत होती. तिला या 2-3 दिवसात एक गोष्ट जाणवली होती की ती फक्त तिला घाबरवत होती. कोणतीही शारीरिक इजा करत नव्हती. खरंच ती तसं काहीच करत नव्हती. म्हणजे ती नक्कीच वाईट नव्हती. काहीतरी कारण असणार यामागे. नंदिनी विचार करत चालत असतानाच पीरबाबाचं स्थान आलं आणि तिला अगदी मोकळं वाटलं. घाबरलेला तिचा जीव जरा शांत झाला. बाबा थोडे कामात व्यस्त होते, पण तिथलं वातावरण अगदी वेगळं होतं. बरीच माणसं येत जात होती. तोपर्यंत राकेश आणि घरातली माणसंही पोहोचली होती. बाबांशी ओळख होती, त्यामुळे काही आढेवेढे न घेता त्यांनी डायरेक्ट विषयाला हात घातला. त्यांनी नंदिनीच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं. शरीर काही वाईट शक्तींनी काबीज केलं होतं. तिला झालेला त्रासही त्यांना समजला. त्यांनी विचारलं, तुम्ही काही दिवसांपूर्वी बाहेर कुठे गेला होता? तेव्हा राकेशने पटकन म्हणाला, तिच्या माहेरी निघालो होतो, पण आम्ही शॉर्टकटने गेलो. तिथे त्याने घडलेला प्रसंग सांगितला. नंदिनीला तर समजलं नव्हतं की तिकडे काही झालं होतं. बाबा म्हणाले, तुम्ही गेलात तो रस्ता तर कधीच बंद झालाय. राकेश आणि नंदिनी एकमेकांकडे पाहत होते. कसं शक्य आहे? आम्ही तर तिथूनच गेलो होतो. 1 मिनिट बाबा. तरीच आम्ही गेलो तेव्हा तिथे उजाड जागा होती, पण आम्ही तिथून निघालो आणि ती जागा घनदाट झाडीत बदलली. तसे बाबा बोलले. मी म्हणालो ना, तो रस्ता आधी चालू होता, पण गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी बऱ्याच विचित्र घटना घडल्या होत्या. त्यामुळे लोकांनी तिकडे जाणं बंद केलं होतं. ती जागा बाधित आहे असं समजले, पण नक्की काय आहे हे मी तर पाहिलं नाही, कारण माझ्याकडे अजून तरी कोणी आलेलं नव्हतं. आपण त्या शक्तीला काबीज करायचा प्रयत्न करूयात. ती बाई आहे हे मात्र नक्की, पण तिचा हेतू समजला पाहिजे, कारण ती फक्त भीती दाखवत आहे. अजून तरी जीवाला काही केलं नाही, पण तिच्यापासून तुमच्या बाळाला धोका आहे. ती बाळाला का इजा पोहोचवते आहे हे पाहायला हवं. तुमच्या बाळावर तिची वक्रदृष्टी पडली आहे. कदाचित तिला हेच हवं असणार, कारण तुम्ही त्या ठिकाणी गेलात ती वेळ वाईट होती आणि ती शक्ती प्रत्येकाला त्रास देत नाही. तर तिच्या वेळेच्या काळात जर कोणी त्या ठिकाणी गेलं तरच. त्यात तुम्ही गेलात तेव्हा 12चा प्रहर चालू होता. वाईट शक्ती काही काळासाठी बाहेर पडतात. नेमकी त्यावेळी नंदिनी तुमच्यासोबत होती. तिच्याजवळ तो खाद्यपदार्थाचा डबाही, तेलकट पदार्थ, त्यात दुपारची वेळ. कदाचित हेच कारण असावं तिचं तुमच्याकडे लक्ष जायचं. तिने नंदिनीला गाडीत पाहिलं असणार आणि बहुतेक तिला बाळाची चाहूल आधीच लागली म्हणून तुमचा पिच्छा करत ती घरी आली. तिचं सावज तिला भेटलं. ती हे का करते हे आपल्याला तीच सांगू शकेल, किंवा आजूबाजूचे लोक. त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्याआधी तिच्यासोबत काय घडलं, त्यामुळे ती असं का करते आहे हे समजेल. त्यासाठी मी काही मंत्र उच्चार केलेला तावीज देतो, तो घाला, म्हणजे धोका कमी होईल. तावीज शक्यतो काढू नका. बाकी मी पुढे काय करायचं आहे ते सांगतो. तावीज घेऊन ते घरी निघाले. जाताना काही त्रास झाला नाही. तावीजमुळे बराच फरक पडला होता. एक दिवस अगदी शांत गेला, पण दुसऱ्या दिवसानंतर ती तिची शक्ती काय करू शकते हे दाखवू लागली. नंदिनीच्या आजूबाजूला ती फिरकायची, पण स्पर्श होत नव्हता. तिचा आवाज ऐकू येत होता. तिचं ते गुरगुर करणं वाढलं होतं.
ती नंदिनीला जरी स्पर्श करत नसली तरी कोणाच्याही रूपात तिच्या समोर यायची, पण ते डोळे तसेच तिच्यावर रोखलेले असायचे. नंदिनी काम करत होती आणि अचानक बाहेर जाण्याचा बेत ठरला. ती घाईत आवरायला गेली. गळ्यात दागिने घालताना तो तावीज नेमका निघाला आणि घरीच राहिला. तिला लक्षातही नव्हतं. ती बाई फक्त त्याच वेळेची वाट पाहत होती. ती आता मोकळी होती नंदिनीला त्रास द्यायला. तिने तिचा शेवटचा डाव खेळला. सगळे बाहेर जाणार म्हणून निघाले. सर्वजण गाडीजवळ नंदिनीची वाट पाहत होते. अचानक वेगळंच काही घडलं. वारा सरसर करत वाढला. दरवाजे खिडक्या त्या वाऱ्याने उघडझाप करत होत्या. लाईट चालू बंद होत होते. नंदिनी खोलीच्या बाहेर आली आणि पाहते तर हॉलमध्ये झुल्यावर कोणीतरी बसलेलं दिसलं. तावीजमुळे तिची भीती जरा कमी झाली होती. तिला वाटलं जाऊबाई किंवा मुलं असतील, म्हणून ती तशीच झुल्याजवळ गेली आणि बाहेर सगळ्यांना जोराची किंचाळी ऐकू. तिने जे पाहिलं त्यामुळे ती बेशुद्ध पडली. तो झुला मात्र कर 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 आवाज करत हलत होता. त्या बाईने तिच्या पोटावर नजर फिरवली आणि गडगडाटी हास्य करत निघून गेली. तिचा भयान चेहरा कोणी पाहिला नव्हता, पण नंदिनीच्या चेहऱ्यावरच्या रेषा मात्र भयाची पातळी समजून घ्यायला पुरेशी होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबांना फोन करून बोलावलं गेलं, कारण नंदिनी उठायच्या परिस्थितीत नव्हती. अंगात पुन्हा ताप भरलेला, चेहरा उतरला होता, पापण्यांच्या कडा जाड झालेल्या, संपूर्ण अंगावर लाल चट्टे उमटले होते. पोटात खूप वेदना होत होत्या. यावर एकच उपाय होता, तो म्हणजे पीरबाबा. बाबा आल्यावर त्यांनी काही पाणी सगळ्या घरात शिंपडले. बाबाला पाहून सगळ्यांना थोडंसं बरं वाटलं. नंदिनीने हळूहळू डोळे उघडले आणि डोळ्यातून पाणी उघळलं. तिची अवस्था पाहून बाबा म्हणाले, मी आजच त्या शक्तीला माझ्या शक्तींनी बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी लागणाऱ्या वस्तू, काही सामग्री घेऊन यायला सांगितलं. दिवस सरला तसे बाबा त्यांचं काम करायला लागले. लिंबू, कुंकू, गुलाल, काही टाचण्या, धूप अशा बऱ्याच वस्तू समोर मांडून त्यांनी काही यंत्र काढले. त्यावर ते पाणी शिंपडले. नंदिनीला कसे तरी समोर बसवले. तिच्यातील त्राण संपले होते. राकेश तिला पकडून बसला होता. घरातल्या लहान मुलांना वेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं. त्यांनी असे प्रकार पाहणे खूप धोक्याचं होतंच, पण त्याचबरोबर बालमनावर काही वाईट परिणाम नको म्हणून काळजी घेतली होती. बाबांनी ध्यानस्थ होऊन मोठ्या आवाजात मंत्रोच्चार सुरू केला. एक अग्निकुंड पेटवलं. त्यासमोर कुंकवाचा रिंगण आखून त्यामध्ये टाचणी टोचलेला लिंबू ठेवलं. जसजसे मंत्र उच्चारले जात होते तसतसे त्या ठिकाणी वारा जोरात वाहू लागला. अचानक कुत्र्यांचे मुंगणे, मांजरीचे रडणे असे खूप अपशकुन मानले जाणारे ते आवाज येऊ लागले. हळूहळू प्रकाशाची जागा अंधाराने घेतली. घराबाहेर असणारी झाडेही सळसळ करत हलत होती. त्यांचा पालोपाचोळा अगदी दाराशी येत होता. मंत्रशक्ती खूप जबर होती, त्यामुळे त्या वाईट शक्तीला समोर यावंच लागलं. तिची अर्धी आकृती समोर आली, पण दाराच्या आत येत नव्हती. गुरगुर करत होती, माझ्या वाट्याला जाऊ नको, सगळ्यांचे हाल करेन मी. ती तिच्या त्या भयानक आवाजात बोलत होती. मध्येच म्हणत होती, सोडणार नाही तुला. तिने नजर नंदिनीवर रोखली होती. हळूहळू ती तिच्या रूपात आली. तेच रूप जे राकेशने याआधी पाहिलं होतं. विस्कटलेली साडी, केसांचा झालेला पिंजरा, काळं-निळं पडलेलं तिचं शरीर, अंगावर बऱ्याच ठिकाणी मारल्याचे घाव, डोळे अगदी खोल जाऊन त्या खाली झालेली काळी वर्तुळे. तिचं हे रूप पाहून घरातलेही घाबरले. नंदिनी राकेशला पकडून बसली. तोही घाबरला होता. बाबांनी तिला आत यायला सांगितलं, पण ती येईना. शेवटी तिच्यावर त्यांनी मंगलजलाचा शिरकाव केला. तसं तिच्या शरीराला आणखीनच वेदना होऊ लागल्या. आधीच मंत्रशक्तीने ती कमजोर पडली होती. या जलाने तिला अजूनच बांधून ठेवलं. तिला घरात यायला मजबूर केलं. ती येऊन सगळ्यांच्या समोर बसली. तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता. अगदी रागाने लाल झालेल्या डोळ्यात आता निखारे पेटू लागले. तिचं रूप भयानक झालं होतं, पण बाबांच्या शक्तीसमोर तिला काहीच करता येत नव्हतं. बाबांनी त्या लिंबाला अजून टाचणी टोचली. तशा तिच्या वेदनेत अजून भर पडली. तिने हात जोडले. सोड मला, मला जाऊ दे, माझी वाट सोड, मला पाहिजे ते मी घेणार, ती गुरगुरत बोलली.
बाबांनी पुन्हा टाचणी टोचली. आता तिचा राग वाढला होता. हालायचा प्रयत्न करत होती पण जाऊ शकत नव्हती. बाबांनी तिला सांगितलं, मी विचारतो तेवढं सांग, तुला मोकळं करेन. तिने गुरगुरत मान हलवत होकार दिला. पण तिचं गुरगुरणं काही कमी झालं नव्हतं. तिला तिथून बाहेर पडायचं होतं. तिच्यातल्या शक्ती आता कमजोर पडायला लागली होती. समोर असलेल्या त्या लाल रिंगणात स्वतःला सामावताना तिला दिसत होतं. हळूहळू ती त्यात विलीन होणार होती. तिथेच तिचं अस्तित्व संपलं असतं. म्हणून तिने सगळं सांगायचं कबूल केलं. बाबांनी आवाज दिला, बोल, तुझं नाव काय? बोल लवकर. नंदिनीला त्रास द्यायचं कारण काय? बोल असं म्हणून तिच्या अंगावर पुन्हा जल शिंपडली. त्या पवित्र जलाने तिच्यातील वाईट प्रभाव कमी होत होता. कारण बाबांना माहीत होतं कोणताच आत्मा हा जन्मतः वाईट नसतो. काही गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या असतात. त्यामुळे त्यांनी अशा वाईट शक्तींची मदत घेऊन स्वतःला जिवंत ठेवत असतात आणि आपल्या राहिलेल्या इच्छा, सूड, काही अपमानित गोष्टी यांचा बदला घेत असतात. तिच्या बाबतीत काहीतरी घटना घडली असावी हा बाबांचा प्राथमिक अंदाज होता. आता तो किती बरोबर आहे हे तिच्या बोलण्यावरून समजणार होतं. बाबांबरोबर घरातलेही कानठाव करून घाबरत का होईना पण ऐकायला इच्छुक होते. बाबांनी बोल म्हणताच तिने बोलायला सुरुवात केली. मी कामिनी. रागात सगळ्यांवर तिची नजर फिरली तसे सगळेच घाबरले. बाबांनी सगळ्यांना शांत केलं आणि पुढे बोलण्याचा तिला इशारा केला. ती तिरप्या नजरेने बाबांकडे पाहत म्हणाली, तुला काय मिळणार मला बांधून? मी नाही सांगणार तुला. तिचं हसणं अजूनच वाढलं आणि एका क्षणाला ती अचानक शांत झाली. तिच्या रडण्याचा आवाज सगळीकडे पसरला. बाबांनीही तिला रडू दिलं. आता ती हळूहळू शांत होत गेली. मी कामिनीच विश्वासराव धोंडे पाटील, मोठ्या घरची सून, इथेच बाजूच्या गावात राहणारी. मोठ्या थाटामाटात लग्न करून मला सून बनवून आणलं. पण त्याच दिवसापासून माझी किंमत मला समजली. घरात माझी मोलकरीण करून ठेवली. ती माणसं फक्त नावाला मोठी होती, पाताळ यंत्र माणसं ती. रोज काही ना काही गोष्टीवरून भांडण करायचे. त्यांना हुंडा दिला नाही म्हणून राग होता. दर सणाच्या वेळी माहेरहून पैसे आणले तरच घरी ये अशी धमकी द्यायचे. खूप मारहाण करायचे. बाप तरी किती देणार होता. बिचारा गेला शेवटी कंटाळून. मग काय, माझा छळ अजूनच वाढला. सासू सासरे तर माहेरचेच सोबत नवराही. त्याला माझी काहीच किंमत नव्हती. एक दिवस असंच भांडण झालं आणि मला मरेपर्यंत मारलं. मला पाणी हवं होतं प्यायला, ते पण त्यांनी दिलं नाही. ती रडतच होती. पुन्हा शांतता पसरली. मग तू हिच्या बाळाला का त्रास देते कामिनी? सांग मला, हिला का त्रास दिला तू? बाळ हवंय मला. तिची आर्त किंकाळी आली. माझं बाळ मला हवंय, ती बोलत होती. कुठे तुझं बाळ कामिनी? बोल, काय झालं तुझ्या बाळाला? बाबा तिला अजून बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते. ती इकडे तिकडे हलायचा प्रयत्न करत होती. तिचे बांधलेले हात तिला सुटत नव्हते. तिची वळवळ वाढली कारण एका जागी शांत बसणं तिला जमत नव्हतं. बोल कामिनी. पुन्हा पाण्याचा शिरकाव झाला. पुढे ती सांगू लागली. मला मरेपर्यंत मारलं तेव्हा मी 3 महिन्यांची गरोदर होते. तरीही लाथाबुक्क्यांनी मला मारत होते. शरीर काळनिळ झालं तरीही मारत होते. मी बाळासाठी भीक मागत होते त्यांच्याकडे, पण त्यांना नाही दया आली. तडफडणारी मी गळा दाबून मला संपवलं तरीही माझा श्वास चालू होता. मला माझ्या बाळासाठी जगायचं होतं. मला जगायचं होतं, कामिनी सांगत होती आणि नंदिनीला सगळं ऐकून रडू येत होतं. सगळ्यांना तिच्यासाठी वाईट वाटत होतं. पुढे त्यांनी मला पोत्यात घातलं आणि नदीच्या किनारी खड्ड्यात पुरलं. रात्रीची वेळ होती. नदीला पाणी जास्त नव्हतं. त्या पोत्यातून मी हालचाल करत होते, पण मला काहीच करता येत नव्हतं. थोडा वेळ गेला असेल. कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली. कानात आवाज अस्पष्ट पडत होते, पण पुन्हा तीच माणसं होती. त्यांनी तिथून मला बाहेर काढलं आणि रस्त्याने फरफटत नेलं. मला उचलणं त्यांना शक्य नव्हते. मारून झाल्यावरही देहाचे होणारे हाल फक्त पाहत होते. त्यांनी बरंच लांब नेऊन मला एका शेतात पुरले. तिथेच गुदमरून जीव गेला आणि माझ्या श्वासाबरोबर तोही जीव. ना माझ्या शरीरावर अंतिम संस्कार झाले, ना विधिवत काही चालीरीतींनी माझी मयत निघाली. मी तिथे गुदमरून गेले.
मग तुझ्या घरच्यांना शिक्षा झाली असेल ना, की तू त्यांना शिक्षा केलीस? बाबा विचारत होते. देव शिक्षा देतो हे तेव्हा पटलं जेव्हा गाडी हवी म्हणून दुसरं लग्न केलं आणि त्याच गाडीने जाताना सगळ्यांचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. मग तू नंदिनीला त्रास देण्याचं काय कारण आहे? बाबांनी आवाजात जरब बसेल अशा रीतीने तिला विचारलं. मला बाळ हवंय. मला बाळाला जवळ घ्यायचंय, त्याला प्रेम द्यायचंय. मी कितीतरी वर्ष वाट पाहत होते. बऱ्याच लोकांना मी त्रास दिला, पण मला हवी असणारी गोष्ट त्यांच्याकडे नव्हती. मला हवं होतं माझं बाळ, जे माझ्या पोटात होतं. त्याची चाहूल पुन्हा घ्यायची होती मला. आणि नेमकी त्यावेळेला मला त्याच ठिकाणी ही आलेली गाडी दिसली, जिथे मला काढलं होतं. आता तो रस्ता बंद झाला होता, पण मला चाहूल लागली होती, त्यामुळे तो रस्ता माझ्या शक्तीने चालू आहे असं भासवलं आणि ते माझ्या वेड्यात आले. तिथेही लोक त्यांच्या दुर्भाग्याने आली. मला बाळाची चाहूल लागली. मग माझ्यातली आई मला स्वस्थ बसू देत नव्हती, म्हणून मी तुमच्या गाडीला धक्का दिला आणि तुमच्या घरापर्यंत आले. मला कोणत्याही परिस्थितीत बाळ हवं होतं, म्हणून तिला घाबरवण्याचा प्रयत्न केला. ती हात जोडत म्हणाली. तिने सगळं सांगून मोठा हुंदका दिला. सगळा परिसर तिच्या त्या रडण्याच्या आवाजाने व्यापला होता. कुठलाच वेगळाच आवाज नाही होता, तो फक्त तिचा आवाज. बाबा तिचं ऐकून शांत बसले. तिचा हेतूही तिने स्पष्ट केला होताच. आता वेळ आली होती तिला मुक्त करायची. तू यापुढे कोणाला त्रास द्यायचा नाही. मी तुझा आजच बंदोबस्त करतो. नाही, तू असं नाही करू शकत. मला बांधू नको. मला बाळ हवंय. कामिनी, हे अशा प्रकारे बाळ का मिळवायचा प्रयत्न करतेस? तुलाही माहीत आहे ते तुझ्याकडे राहू शकत नाही. तू हा अट्टाहास सोड आणि मुक्त हो. मी तुला मुक्ती देतो. तशी ती नाही म्हणत स्वतःला सोडवत होती. रात्रीचा प्रहर होता. बाबांनी तिला शाश्वत केलं की तुला मुक्ती मिळेल. इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा तुला नवा जन्म मिळेल. स्वतःला असं अडकवून ठेवू नकोस. तिला त्यांचं म्हणणं पटलं जरी नसलं तरी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन तिला जिथे काढलं होतं त्या ठिकाणी खोदकाम करून तिचा तो सापळा झालेला देह बाहेर काढला. त्याची विधिवत पूजा वगैरे करून ते जाळण्यात आलं. नंतर त्या जागेवरही जलाचा अभिषेक करून मंत्रोच्चार करून जागा पवित्र केली. तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भगवंताजवळ प्रार्थना चालू केली. तिकडे कामिनीचा देह जळत होता तसं नंदिनीही ठीक होत होती. तिचा ताप कमी झाला. अंगावर आलेले चट्टेही कमी होऊ लागले. शेवटी तिचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला, कारण देहाची राख झाली होती. तिच्या त्या अस्थीचं विसर्जन करून बाबांनी कामिनीला मुक्त केले. तिला मुक्ती मिळाली आणि नंदिनीला तिच्या बाळावर आलेलं संकट टळलं याचा आनंद. तरीही बाबांनी तिला काही अंगारे दुपारे दिले होते. घरातही शुभजल शिंपडली. पूर्ण वास्तू शुद्ध करण्यात आली. काही दिवस गावी राहून तेही शहरात निघून गेले. त्यानंतर नंदिनी मात्र गावी जाण्यापासून स्वतःला रोखत होती. तिला आलेला अनुभव तिला बरंच काही शिकवून गेला होता. पुढे काही महिन्यांनी नंदिनीला मुलगी झाली. ती अगदी सुखरूप होती. पुन्हा कधीच कामिनीने तिला त्रास दिला नाही आणि राकेशही कधीच शॉर्टकट वापरून गेला नाही. आशा करते की सर्वांना कथा आवडली असावी. कथा आवडली असल्यास कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल. धन्यवाद.